सासूने 3 लाख रुपयांची पिशवी हिसकावून घेतली. पण खाली पडलेला रिपोर्ट आणि बापाचा रिकामा हात पाहताच सगळे थरथर कापू लागले. एका सासूने पैशांच्या हव्यासापोटी सुनेच्या गरीब वडिलांचा भयंकर अपमान केला आणि रागाने त्यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेतली. पण पुढच्याच क्षणी त्या पिशवीतून खाली पडलेला एक कागद आणि त्या बापाचा रिकामा हात पाहून सगळ्यांचेच पायाखालची जमीन सरकली. बीड जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या फडावर पहाटेपासूनच कोयत्याचा आवाज घुमत असे. तिथे तुकाराम नावाचा एक गरीब कामगार दिवसभर घाम गारून काम करायचा. अंगावर जुनी बंडी आणि धोतर, पण मन मात्र खूप मोठं. त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची एकुलती एक मुलगी गौरी. तुकारामांनी कष्ट करून तिला शिकवलं आणि नंतर शहरातल्या एका चांगल्या घरात तिचं लग्न लावून दिलं. गौरीचा नवरा रोहन स्वतःचा छोटा व्यवसाय करत होता, पण घरातील सासू सुमतीबाई अत्यंत पैशांच्या हव्यासाने भरलेली होती. लग्नानंतर काही महिन्यातच त्यांचा खरा स्वभाव दिसू लागला. तुझ्या बापाने लग्नात काहीच दिलं नाही. रोहनला नवीन दुकान काढायचंय. तुझ्या बापाला सांग 3 लाख रुपये आणायला, असे टोमणे त्या गौरीला रोज ऐकवायच्या. गौरी रोज रडत वडिलांना फोन करायची. बाबा, मला इथे खूप त्रास देतात. तुकाराम फक्त एवढंच म्हणायचे, पोरी, काळजी करू नकोस, मी काहीतरी मार्ग काढतो. महिने गेले, छळ मात्र वाढतच गेला. एके दिवशी सकाळी सुमतीबाईंनी गौरीला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्याचवेळी बंगल्याच्या गेटवर एक थकलेला माणूस दिसला. तो तुकाराम होता. त्यांचा चेहरा फिक्कट पडलेला, अंगावर जुना सदरा आणि खांद्यावर एक घोंगडी. डाव्या हातात एक कापडी पिशवी होती. सुमतीबाई संतापाने म्हणाल्या, काय रे, पैसे आणलेस का? नाही आणले असतील तर तुझ्या मुलीला घेऊन जा. तुकाराम काहीही न बोलता ती पिशवी पुढे केली. सुमतीबाईंनी रागाने ती पिशवी हिसकावून टेबलावर उलटी केली. त्यातून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल खाली पडले. अगदी 3 लाख रुपये. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं. पण त्या पैशांसोबत एक फाईल आणि रक्ताचे डाग लागलेला कपड्याचा तुकडाही खाली पडला. गौरीने ती फाईल उघडली. त्यावर लिहिलं होतं, कामगार अपघात नुकसान भरपाई प्रमाणपत्र. खाली लिहिलेला मजकूर वाचताच गौरीचा श्वास अडखळला. त्यात नमूद होतं की ऊसतोड कामगार तुकाराम शिंदे यांचा उजवा हात मशीनमध्ये अडकून पूर्णपणे तुटला असून त्यांना 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. गौरीने थरथरत्या नजरेने वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या सदऱ्याची उजवी बाही रिकामी होती, खांद्याजवळ सेफ्टी पिनने दुमडलेली. ते दृश्य पाहून गौरीच्या तोंडून जोरात आक्रोश निघाला. ती धावत जाऊन वडिलांच्या पायाशी कोसळली. बाबा, माझ्यासाठी तुम्ही स्वतःचा हात गमावला. ती रडत होती. तुकारामांकडे काहीच नव्हतं, ना जमीन ना पैसा. पण मुलीचा संसार वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचा हात गमावला आणि त्या पैशांनी मुलीला सासरी टिकवण्याचा प्रयत्न केला. सुमतीबाईंच्या हातातून ते पैसे खाली पडले. त्यांचा अहंकार एका क्षणात संपला. त्या पैशांवर एका बापाच्या रक्ताचा आणि एका मुलीच्या दुःखाचा ठसा होता. ही गोष्ट एकच शिकवण देते, हुंडा ही फक्त पैशांची मागणी नसते. कधीकधी ती एखाद्या बापाच्या आयुष्याची किंमत ठरते. दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं. त्याग समजायला उशीर झाला तर पश्चात्तापाला काहीच अर्थ राहत नाही.